नमस्कार, तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आज आपल्याकडे प्रभाग क्रमांक 7 मधील भाजपच्या उमेदवार असणाऱ्या दीपा ठाणेकर व माजी नगरसेवक अजित ठाणेकर हे दोघंही दाम्पत्य उपस्थित आहेत। आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागातील समस्या, विकासाचा दृष्टिकोन आणि त्यांचा अनुभव याच्यावर आपण खास बातचीत करणार आहोत। मी दोघांचंही तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। सर, तुमचं शिक्षण, समाजकारण, अध्यात्म आणि राजकारण याचा एकंदरीत प्रवास आमच्या दर्शकांना तुम्ही पहिल्यांदा सांगा। श्री जगदंबेच्या कृपेनं तिच्या पुजारीपणाचा मान असलेल्या घराण्यात 54व्या पिढीमध्ये माझा जन्म झालेला आहे। त्यामुळं जन्मताच जगदंबेची कृपा माझ्यावर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी माझं शालेय शिक्षण कोल्हापुरातच केलेलं आहे आणि माझं इंजिनिअरिंगही कोल्हापुरात केलेलं आहे। बी मेकॅनिकलची डिग्री झाल्यानंतर मी 1 वर्ष युनिव्हर्सिटीमध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रामिंग त्याचं 1 वर्ष केलेलं होतं, शिक्षण पूर्ण केलेलं होतं। आणि लॉचीही 2 वर्ष माझी तशी पूर्ण झालेली आहेत। फक्त लॉ पूर्ण करू शकलो नाही मी। हा शैक्षणिक प्रवास विद्यार्थी दशेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो। 1989 साली मोठं आंदोलन झालेलं होतं काश्मीरमध्ये झेंडा लावण्याचं। त्या आंदोलनाच्या माध्यमातून परिषदेच्या संपर्कात आलो आणि तिथनं 95 पर्यंत विद्यार्थी परिषद, 1995 ते 2000 सालापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि 2000 साली मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं। त्यानंतर आज तागायत भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदं भूषवलेली आहेत। प्रामुख्यानं राजकीय कामामध्ये विरोधी पक्ष असल्यामुळं आंदोलनात्मक कार्यक्रम खूप केले आणि यशस्वी आंदोलनं करण्यात आम्हाला म्हणजे यश मिळालेलं आहे। आंदोलनं यशस्वी करण्यामध्ये सामाजिक कामामध्ये मी पहिल्यापासून संघाच्या पठडीत वाढलेला असल्यामुळं अनेक उपक्रम मी करतो। एक छोटं ट्रस्ट आहे माझं आणि त्या माध्यमातून आम्ही महिलांच्यासाठी बरेच कार्यक्रम राबवत असतो। आरोग्य शिबिरं असतील किंवा महिलांच्या स्पर्धा असतील अशा स्वरूपात। आमचं पुजाऱ्यांचं एक श्रीपूजक मंडळ आहे, श्रीकरवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळ। या मंडळाच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम आम्ही राबवतोय। त्यामध्ये आमचा जो महत्त्वाचा सगळ्यात उपक्रम आहे त्याच्यामध्ये दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना कोल्हापुरातल्या भरलेली दप्तरं द्यायचा आम्ही उपक्रम करतोय आणि हा उपक्रम आता गेली 13 वर्ष आम्ही सातत्यानं करतोय। कोविडच्या काळामध्ये मग कोविड सेंटर 1 महिना मी चालवलेलं होतं। अशा अनेक गोष्टी केलेल्या आहेत। आता जगदंबेच्या पुजारी घराण्यात माझं जन्म झाल्यामुळं स्वाभाविकपणे आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे। त्याचबरोबर आमच्या घरामध्ये गोंदवलेकर महाराज आपल्याला माहिती असेल, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, तर त्यांच्या पादुकांचं मंदिर 1920 सालापासून आहे। म्हणजे माझ्या पणजीनं आमच्या घरामध्ये स्थापन केलेल्या पादुकांचं मंदिर आहे। त्यामुळे दोन्ही उपासनांची जोड आणि सांगड ही माझ्या पाठीशी उभी आहे। बाकी आपल्याला आता अन्य विषयामध्ये राजकारण आणि समाजकारण या व्यतिरिक्त फारसं मी काही करत नाही। मॅम, तुम्ही काय सांगा? मी MCOM आहे, कोल्हापुरातून मी शिक्षण घेतलेलं आहे। कॉलेज पण म्हणजे कॉलेजचं शिक्षणसुद्धा कोल्हापुरातून झालेलं आहे आणि माहेर माझं श्रीपूजक घराणंच आहे मुनीश्वर आणि सासरीसुद्धा श्रीपूजक घराणंच आहे। त्यामुळं दोन्ही बाजूनं मला जगदंबेच्या कृपेचा लाभ आहे आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचं पण आमच्या घरात स्थान आहे पादुकांचं। त्यामुळं आध्यात्मिक दोन्ही आशीर्वाद आहेत पाठीशी। आणि समाजकारण, राजकारण म्हटलं तर ह्यांच्याबरोबर मी सगळ्या कार्यक्रमात माझा सहभाग आहेच, पण आता त्यांच्या पाठिंब्यावर आणि मार्गदर्शनाखाली मी आता सक्रिय होत आहे। सर, मला विचारायचं आहे की तुम्ही आधी त्या भागात नगरसेवक होतात, आता 4 प्रभागाचा 1 प्रभाग झालेला आहे, त्यामुळं जबाबदारीही तेवढी वाढलेली आहे। आधी नगरसेवक होता त्याचा अनुभव आणि आता प्रभागासाठी नेमकं काय व्हिजन तुमचं असणार आहे आणि कशा पद्धतीने काम होणार आहे? 2015च्या निवडणुकीनंतर मध्ये निवडणूक झाल्यामुळं मला तसं 10 वर्ष काम करायचा अनुभव मिळाला। आमचा भाग हा सगळा जुना आणि नवीन हा दोन्ही भाग हा दाट लोकवस्तीचा गावठाणातला भाग असल्यामुळं इथल्या पिक्युलियर समस्या आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छता, गटर्स, ड्रेनेज आणि पाणी। आपल्या भागामध्ये ह्या सगळ्याच म्हणजे जुन्याही भागामध्ये नव्याही भागामध्ये पाण्याचा आणि ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम होता। नवीन भागात जरा जास्त आहे। माझ्या जुन्या भागामध्ये मी पहिल्यांदा काम केलं ते 80% माझ्या भागातल्या ड्रेनेज लाईन बदलून घेतल्या। त्याच्यानंतर पाण्याचा जो काही प्रॉब्लेम होता
तो दुरुस्त करायचा प्रयत्न केला, पण पाण्याचा प्रॉब्लेम हा प्रभागाशी निगडीत नाही आहे, तो शहराचा प्रॉब्लेम होऊन बसला आहे. आणि शहराचा प्रॉब्लेम आपल्याला नीट करायचा असला तर पूर्ण बेसिक त्याच्यावर काम करायला लागणार आहे. म्हणजे थेट पाईपलाईन आली किंवा आपली 2 पंपिंग स्टेशन आहेत, त्यामुळं पाणी आपल्याकडे मुबलक येतं आहे. वितरण व्यवस्था आपली खराब झालेली आहे. त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल लोकांनी बरेच हस्तक्षेप केल्यामुळं ते खूप घोळ झाला आहे आणि तो निस्तरायला जरा त्याच्यावर लक्ष देऊन काम करायला लागणार आहे. त्यामुळं पाणी पुरवठा हा माझा पहिल्यापासूनचा एक ह्याचा विषय आहे, एम्फसिसचा विषय आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे आमच्या भागातलं ट्रॅफिक कंजेशन. वाहतुकीची कोंडी प्रचंड आहे. म्हणजे रस्ते सगळे अरुंद आहेत. येणारे भाविक आणि शहरातल्या लोकांची वाहनं. जुन्या काळामध्ये काही अधिकाऱ्यांनी चुकीचं काम करून अनेक बिल्डिंगांना पार्किंग नाही आहे, त्यामुळे त्या मोठ्या मोठ्या अपार्टमेंटचं पार्किंग रस्त्यावर होतं आहे. ही समस्या एक आहे. त्याच्यावरही काही उपाययोजना करायचं माझं अभ्यास चालू आहे त्या संदर्भात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कपिल तीर्थ मार्केट हे या भागातलं सगळ्यात मोठं, कोल्हापुरातलं सगळ्यात जुनं मार्केट आहे. आता त्याची अवस्था अक्षरशः अवकाळ आल्यासारखी झालेली आहे. तर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो काम सुरू होणार आहे त्याच्याबरोबरच ह्याही मार्केटचं डेव्हलपमेंट व्हावी, जेणेकरून दोन्ही सिनॉनिमस झाले तर त्याचा आणखीन जास्त फायदा हा पर्यटकांना होईल असं मला वाटतं. मॅम, तुम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहात. ह्या सामाजिक कार्याचा उपयोग कुठंतरी नगरसेविका झाल्यानंतर कशा पद्धतीने उपयोग करून घेणार आहात आणि तिथं नेमकी आणखी कोणत्या गोष्टी आहेत त्या समोर येणार आहेत? एकतर पहिला आमचा प्रभाग लहान होता, आता त्या प्रभागाची व्याप्ती खूप वाढलेली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन किंवा आरोग्य शिबिरं यांचं आयोजन करता येईल. किंवा जे प्रभागातले प्रश्न आहेत, ड्रेनेज, रस्ते किंवा कचरा, त्या दृष्टीनं महिलांशी महिलांची गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून हे जरा प्रश्न सोडवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. बरं, महिलांच्यासाठी काम करत असताना असं काही डोक्यात घेतलं आहे का की बाबा हे महत्त्वाचे महिलांचे प्रश्न आहेत आणि ते प्राथमिकता देऊन ते सोडवले जाणार आहेत? पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाणीचा आहे. प्रभागात आमच्या जर पाण्याचा प्रश्न आहे. दुसरी म्हणजे महिलांसाठी आरोग्य हे महत्त्वाचं आहे. कारण मध्ये एकदा आम्ही शिबिर घेतलेलं तेव्हा की बऱ्याच जणांना रक्तगट आपले माहीत नाही नसतात. महिलांना स्वतःचे 50-60% महिला अशाही असतात आणि म्हणजे हिमोग्लोबिन कमी असते, हे असते, त्यांचं महिलांचं दुर्लक्ष होतं आपल्या स्वतःकडंच. तर त्या दृष्टीनं आरोग्य शिबिरं घेणं किंवा त्यांच्या काहीतरी व्यवसाय मार्गदर्शन करणं या दृष्टीनं काहीतरी चांगले प्रयत्न करावेत असं मानस आहे. सर, मला विचारायचं की स्थायी समिती सदस्य म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. नागरिकांच्या पैशाची बचत त्यामुळे झाली होती आणि याचा थेट फायदा लोकांना झाला होता. आता त्याचा उपयोग नगरसेवक म्हणून जर मॅमना संधी मिळाली तर त्या भागासाठी कसं काम होणार आहे? बेसिकली माझं म्हणजे निष्कलंक अशी एक प्रतिमा कोल्हापुरात निर्माण झाली आणि मी तसं राहिलो जगदंबेच्या कृपेनं आणि संघटनेच्या पाठिंब्यामुळं. ही वस्तुस्थिती आहे. जेवढा 1 रुपया महानगरपालिकेचा मी वाचवला तर तो 1 रुपया पुढं विकास कामात वापरता येतो. म्हणजे कुठल्याही लेवलला, स्थानिक स्वराज्य संस्था असू दे, विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, आपण ज्यावेळेला पैसा वाचवतोय त्यावेळेला तो पुढं दुपटीनं आपल्याला वापरता येतोय. त्या पद्धतीनं मी स्थायी समितीमध्ये असताना खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊ दिला नाही. म्हणजे अनेक टेंडर्स अशी होती की ज्याच्यात दिसत होतं भ्रष्टाचार होणार आहे. या टेंडरला मी पुरजोर विरोध करून ते थांबवले. अशी कामं थांबवल्यामुळं ते 2-2.5 कोटी रुपये एका वर्षातले ॲटोमॅटिकली तो निधी महानगरपालिकेकडं पुढच्या वर्षी वापरात आला. आता माझ्या भागामध्ये काम करायची पद्धत अशी आहे की मी एकदा काम केलं तर तिथं 10 वर्ष हात लावायला लागणार नाही. मी 2015 साली निवडून आल्यानंतर माझ्या भागात टाकलेल्या ड्रेनेज लाईन ह्या अजूनही व्यवस्थित आहेत. त्यातल्या एकाही ड्रेनेज लाईनला प्रॉब्लेम आलेला नाही आहे. मी 2022 साली केलेला एकमेव रस्ता माझ्या भागातला, कारण त्यावेळेला मी विरोधात होतो आणि मला फंड मिळत नव्हते, तो रस्ता 2022ला केलेला आजही तसाच चांगला राहिलेला आहे. याचं कारण मी कुणाकडे काय मागायला जात नाही, फक्त मला काम चोख लागतं आहे, नाहीतर मी ते डबल तिब्बल वेळा करून घेतो आहे. हाच पॅटर्न कामात राहणार आहे. मॅडम जरी महानगरपालिकेत सभागृहात असल्या तरी प्रत्यक्ष काम थोडंफार मला बघावं लागेल, कारण रस्त्यावरचा अनुभव माझा जास्त आहे आणि त्यामुळं तिथं कुठं चूक होऊ देऊ नये हा माझा कटाक्ष असणार आहे.
आजही त्या भागामध्ये लोक तुम्हाला काम करणारे नगरसेवक ही तुमची ओळख झालेली आहे आणि ती ओळख जेव्हा मिळाली त्या ओळखीचा उपयोग आजही भागात होणार का? 100% होणार. त्याच म्हणजे खरं म्हणजे पार्टीनं आदरणीय दादा असतील, आमचे मुन्नासाहेब असतील, अमलसाहेब असतील, ह्या सगळ्यांनी मला, आमचे महेश जाधव आमच्या भागाचे नेते प्रदेश सचिव आहेत, ह्या सगळ्यांनी मला खूप ताकद देऊन निवडून आणलं. निवडून आल्यानंतर मी माझी जबाबदारी चोख पार पाडली असं मला वाटते. आणि म्हणूनच जनतेमध्ये लोकप्रतिनिधीचं काम आहे काय की जनतेचे प्रश्न असतील ते अटेंड करणं. आता वस्तुस्थिती अशी आहे की जगातला कुठलाही लोकप्रतिनिधी प्रत्येक प्रश्न सोडवू शकत नाही. कुठंतरी काहीतरी थोडंफार कमी जास्त असतं, पण लोकांना अटेंटिव्ह राहणं, एखाद्याचा फोन आला की तो घेणं, एखाद्याचा फोन नाही घेऊ शकलो तर परत फोन करणं, ही मी मला सवय लावून घेतलेली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांना अवेलेबल असतो मी, हे लोकांचा विश्वास आहे. लोक मला सगळ्या प्रकारच्या समस्या सांगतात, मी त्याच्यात माझ्या कृतीप्रमाणे आणि मला जिथं शक्य आहे तिथं पूर्ण मदत करतो. पण पुन्हा एकदा कटाक्षानं मी कुठलंही बेकायदेशीर काम माझ्या भागात करू दिलं नाही. माझी परवानगी तर सोडाच, पण मी होऊ दिलं नाही. आणि कुठल्याही चुकीच्या मार्गाच्या विषयामध्ये मी कधी इन्व्हॉल्व झालेलो नाही. ह्याच्यामुळं जनमानसामध्ये माझी जी प्रतिमा झाली आहे, त्याच्यामुळंच आत्ता जो भाग अनोळखी आहे, म्हणजे एका अर्थानं ज्याला आपण अनोळखी म्हणतो, नवीन भाग, तिथंसुद्धा माझी ओळख आहे हे मला फिरताना जाणवलं. त्याचा निश्चितच उपयोग ह्याच्यात होणार आहे. मॅम, तुम्हाला विचारायचं आहे की स्थानिक लेवलची जे समस्या आहेत, मग अशी तुम्ही म्हटलात की जर मला संधी मिळाली तर मी पहिला पाणी प्रश्नावर काम करेन. तर मला विचारायचं आहे की पाणी प्रश्न सोडून असे कोणते प्रश्न आज तुम्ही जेव्हा भागामध्ये फिरता किंवा अनेक लोकांना तुम्ही आता गाठीभेटी घेत असाल, तर असे कोणते प्रश्न आहेत जे प्रामुख्याने तुम्हाला जाणवले आहेत आणि ज्याच्यावर तुम्ही पहिला काम करणार आहात पहिल्या 100 दिवसात? पाणी आणि ड्रेनेज लाईन तर जुन्या अजून खूप ठिकाणी आहेत आमच्या ठिकाणी, तर त्या पहिल्या आधी बदलायला पाहिजेत. नंतर कचऱ्याचा प्रश्न आहेच, महिलांशी भेटताना तोही त्यांनी म्हणजे बोलून दाखवला. कचऱ्याचा प्रश्न आहे किंवा आरोग्य शिबिर घ्या असंही त्यांनी हे केलेलं आहे की थोडं प्रयत्न करा आपलं, म्हणजे महिलांना किंवा महिलांसाठी काही काही विविध योजना असतात, आपली लाडकी बहीण वगैरे, त्या बऱ्याच जणांना त्या माहिती नसतात किंवा मोबाईलवरून त्यांना KYC वगैरे करायचं त्या महिलांना कळत नाही. मग त्या दृष्टीनं त्यांना माहिती वगैरे देऊन त्यांना जरा म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट व्हायला वगैरे मदत करावी असं हे आहे. महिलांसाठी आपल्या इथं महानगरपालिकेचे काही मोकळे हॉल आहेत, तर त्यांच्या दृष्टीनं व्यवसाय मार्गदर्शन करता येईल किंवा काही काही बचत गट आहेत किंवा घरगुती स्वरूपात काहीतरी उद्योगाला चालना देणं. हल्ली आता आपलं म्हणजे रिसायकल म्हणजे पिशव्या शिवणं साड्यांपासून, अशा बऱ्याच महिला कामं आमच्या भागात करतायत. तर त्यांना पुढं रोजगार वाढवून देण्याच्या दृष्टीनं वगैरे काहीतरी काम करायचं अशी इच्छा आहे. सर, थेट पाईपलाईनची जी योजना आहे ती तुमच्या काळात पुढे आली, या योजनेमुळे नागरिकांना फायदा झाला की काय सांगाल याबद्दल? योजनेचा उद्देश जरी चांगला असला, कोल्हापूरला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावं, तरी योजना ज्या पद्धतीनं एक्झिक्यूट झाली ती संपूर्णतः तांत्रिकदृष्ट्या लॉजिकली चुकीची होती, हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. त्याचा जो DPR केला गेला हा अतिशय म्हणजे काय म्हणायचं त्याला, एक फुलिश संकल्पना होती. 70 मीटर आपण पाणी उचलणार आणि ते सोडणार आणि त्याला थेट पाईपलाईन म्हणणार. हा प्रश्न खूप जुना आहे, 1984 सालापासून याच्यावर चर्चा होत होती. पण आमचं म्हणणं होतं की आता आपण हे काम करतोय तर आहे ह्याच्यामध्ये ती योजना लॉंग टर्म चालावी, कमी खर्चात चालावी, ह्यासाठी काही उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात. आणि सातत्यानं अभ्यासपूर्ण उपाययोजना आम्ही मांडत होतो. फक्त राजकीय विरोध म्हणून त्या योजना त्यावेळेला ऐकल्या गेल्या नाहीत. त्याच्यामध्ये एक साधी गोष्ट होती की आपल्याला आत्ता महानगर थेट पाईपलाईन योजनेचं जे पंप हाऊस आहे त्याला विद्युत पुरवठा 30 किलोमीटरवरनं लाईन टाकून घेतलेला होता. त्यावेळेला मी MSEBच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की आम्ही त्यांना 1.5 किलोमीटर लाईन टाकायचं फक्त सजेस्ट केलेलं. तिथं काळमावाडी धरणाचं वीज निर्मिती केंद्र आहे आणि तिथनं आपण जर सप्लाय घेतला असता तर तो 1.5 किलोमीटर असता. हे ऐकलं नाही. 30 किलोमीटरची लाईन 3 कोटी रुपये खर्च करून घातली. ती लाईन अनेक वेळा बंद पडली. त्यानंतर ज्यावेळेला 2021-22 साल गेलं
त्यानंतर प्रशासनाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि आता त्यांनी आम्ही सुचवल्याप्रमाणे पॉवर जनरेशन स्टेशनपासून 1.5 किलोमीटर लाईन टाकायचा प्रस्ताव शासनाकडे चालवलेला आहे. असंच पंपांच्या बाबतीत आहे, कारण 2012 साली केलेला DPR 2015ला त्याचं एक्झिक्युशन सुरू झालं. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी इतकी बदलली की कमी खर्चात, वीज खर्चात जास्त उपसा करणारे पंप अवेलेबल झालेले आहेत आणि आत्ता आपल्याला त्या पंपांची गरज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं डिस्चार्ज सांगितलेला तसा डिस्चार्ज आत्ता मिळत नाही आहे. त्यामुळं सत्ता भाजप महायुतीची आली ती येणारच आहे. त्यानंतर हे बदल करून ही योजना वार्षिक त्याचा 29 कोटी रुपये खर्च होणार होता आत्ता वीज बिलावर. तो खर्च मिनिमम करणे, डिस्चार्ज वाढवल्यामुळं पाणी मुबलक आणि डिस्ट्रीब्युशन लाईन व्यवस्थित करणे हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवक म्हणून माझं टार्गेट असणार आहे. सेफ सिटी, ऑनलाईन सेवा यांसारख्या योजना सामान्य माणसाला कळाव्यात त्या भागामध्ये म्हणून काही ठरवलं जाणार आहे किंवा काही विजन त्या संदर्भात तुम्ही ठेवलं आहे का? मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला मी एक प्रयत्न केलेला होता की मी ॲप तयार केलं, त्याच्यावर QR कोड होता आणि ज्यांना तक्रार द्यायची त्यांनी तो QR कोड स्कॅन करून मला तक्रार टाकू शकत होते. थोडं काही टेक्निकल अडचणीमुळे मी ती चालवू शकलो नाही, पण लोकांच्यापर्यंत पोचणं हा माझा पहिल्यापासूनचा अजेंडा राहिलेला आहे आणि लोकांच्याकडनं फीडबॅक घेणं. आता सेफ सिटी हा प्रकल्प आहे, हा ॲक्च्युली खरं म्हणजे गल्लीबोळात ते पाहिजे जाळं त्याचं, पण आपल्याकडचं बंद पडलं आता सेफ सिटी. ते बंद पडायची कारणंही अनेक आहेत, त्यावरही मी 2015-16मध्ये खूप भाष्य केलेलं आहे. पण हे सगळे प्रकल्प किंवा ऑनलाईन सेवा असतील तर महानगरपालिकेकडं व्हिजनच नाही आहे. ऑनलाईन सेवा म्हणजे काय द्यायच्या, एक ठराविक चाकोरीबद्ध पद्धतीनं ते काम करतायत, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असू शकतं. हे थोडंसं प्रशासनाच्या लक्षात आणून देणं, त्या दृष्टीनं काहीतरी काम करता येते का बघणं हा माझा नक्की प्रयत्न राहील. मॅम, तुम्हाला विचारायचं आहे की महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी भागामध्ये जर तुम्हाला संधी मिळाली तर कशा पद्धतीनं प्रयत्न होणार आहे? आपल्याकडे ते महानगरपालिकेचे काही हॉल मोकळे आहेत, तर त्या महानगरपालिकेच्या प्राधान्य घेऊन ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र किंवा महिलांसाठी आरोग्य शिबिरं किंवा व्यवसाय मार्गदर्शन आणि तरुणांसाठी अभ्यासिका वगैरे काहीतरी त्यासाठी प्रयत्न करायचे असं हे आहे. प्रयत्न करायची इच्छा आहे म्हणजे त्यांच्यासाठी. बरं सर, मला विचारायचं आहे की तुमचा अनुभव आणि माजी नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सदस्य म्हणून त्या भागामध्ये विकासाचा कोणता दृष्टिकोन किंवा अजेंडा पुढं असणार आहे? मी पहिल्यांदाच ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं भागातला पाणी पुरवठा सुरळीत करणं. काही ठिकाणी बरं पाणी येते, काही ठिकाणी चांगलं येते, काही ठिकाणी अजिबात येत नाही, काही ठिकाणी कमी येते. हा पाणी पुरवठा सुरळीत करणं आणि त्याच्यासाठी ओव्हरऑल सिस्टीमचा विचार करणं हा पहिला माझा एजेंडा आहे. त्याच्यानंतर दुसरा एजेंडा माझा बाकीची कामं आता दीपा बघणार असल्यामुळं मी थोडंसं त्यातनं रिलीव्ह होऊन डेव्हलपमेंटल काम ज्याला म्हणतात प्रत्यक्ष, मी मगाशी म्हटलं तसं कपिलतीर्थ मार्केट असेल किंवा आमच्या इथं आता शाहू उद्यान चांगलं उद्यान आहे, वेल्हाळबाग नावाची एक बाग आहे, म्हणजे खाजगी जागा देऊन लोकांनी विकसित केलेली बाग आहे. या बागांचं छान म्हणजे नीट, आत्ता कोल्हापुरातल्या उद्यानांची अवस्था बिकट आहे, त्या दृष्टीनं काही प्रयत्न करणं आणि म्हणजे ज्याला नुसतीच चर्चा होणारे अनेक प्रश्न कोल्हापुरात आहेत त्यातला एखादा तरी प्रश्न, जसं की आता IT पार्क आहे, IT पार्कला आपल्याला जागा शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे, पण नेमकं काय करायचं, तर मी इंजिनियर असल्यामुळे माझ्याकडे त्याची काहीतरी आयडिया आहे आणि त्या दृष्टीनं काही काम करणं असा माझा अजेंडा राहील. मॅम, मला विचारायचं आहे की लोक म्हणजे निवडून आल्यानंतर सहसा नगरसेवक भेटत नाहीत असे नागरिकांची तक्रार असते. जर तुम्ही निवडून आलात तर नगरसेवक म्हणून लोकांना सहज उपलब्ध होणार का, आणि त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन तुमचं कसं असणार आहे, आणि भागातील प्रत्येक व्यक्तीची जर काही समस्या असेल तर कशा पद्धतीनं प्राधान्य तुम्ही ठरवणार आहेत, प्राधान्यक्रम कसा ठरवणार आहात? एकतर आमचं कार्यालय हे आमच्या घरासमोरच आहे आणि आमचा भाग कपिल तीर्थ मार्केटचा असल्यामुळं बरेचसे लोक येत जात असतात, सहज गाठीभेटी होतातच तिथं, समोरच कार्यालय असल्यामुळं आणि मोबाईल असल्यामुळं तसा संपर्क आहे मी, त्यामुळं आणि प्रत्यक्ष जरा भागातून म्हणजे महिलांच्या किंवा ह्याच्या गाठीभेटी घ्यायचं असं हे आहे, इच्छा आहे की जिथं किंवा काही तक्रार आली तर तिथं जाऊन जरा महिलांशी सुसंवाद साधावा वगैरे, असं त्या दृष्टीनं मी प्रयत्न करीन जास्त. सर, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारेन, कशा पद्धतीनं होणार डेव्हलप? मी मगाशी आपला उल्लेख झाला पुन्हा एकदा
मी अवेलेबल असतो, त्यामुळेच लोकांच्यात माझ्याबद्दल थोडे समाधानाचा भाव आहे थोडक्यात, की हा एकमेव नगरसेवक असा आहे कोल्हापुरात की जो अवेलेबल असतो, फोन उचलतो. ऑफिसला आलं कोण तर त्याची काय असेल ती योग्य तक्रार लक्षात घेऊन त्या पद्धतीनं कार्यवाही करतो. हे सगळं मी केलं आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं आता दीपानं त्यातला निम्मा लोड उचलला आहे. रोजच्या समस्या जर तिनं बघितल्या तर मग ह्याच्यात मी आणखीन जास्त इन्व्हॉल्व होऊ शकतो आणि आणखीन जास्त लोकसंपर्क करू शकतो. तो माझा स्थायी भाव आहे, लोकांशी भेटणं, लोकांना बोलणं, लोकांचं त्यांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं. एक साधा आणि शेवटचा प्रश्न, प्रभाग पुढील 5 वर्षात संधी मिळाल्यानंतर काय डेव्हलप होणार आहे आणि तो कसा असणार आहे? तुमचं काय स्वप्न आहे प्रभागाविषयी किंवा व्हिजन नेमकं काय असणार आहे? अतिक्रमणमुक्त आणि कोंडीमुक्त स्वच्छ रस्ते, पुरेसं मुबलक पाणी आणि सुंदर उद्यानं आहेत ही भागातली. एवढंच माझं लिमिटेड आत्ता उद्दिष्ट आहे. बरं. आणि दोघांनाही विचारेन की मतदारांना काय संदेश द्या? मतदारांना इतकाच संदेश आहे की भाजप सेना युतीचं सरकार म्हणजे भाजप सेना युतीची सत्ता महानगरपालिकेत येणं ही आत्ता कोल्हापूरची आवश्यकता आहे. गेल्या 20 वर्षामध्ये कोल्हापूर आपण मागं नेत गेलो आहे. जे सत्ताधारी होते आणि कोल्हापूर मागं नेलं आहे हे आता आपल्याला माहिती आहे. आपल्या मागणं पुढं गेलेली महाराष्ट्रातली अनेक शहरं खूप मोठी झालेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ नाशिक असेल, औरंगाबाद असेल, छोट्या सिटी होत्या, खेडी होती, त्याची खेड्याची आता प्रचंड मोठी शहरं झालेली आहेत. पण कोल्हापूरमधला तरुण आज कोल्हापुरात राहत नाही आहे. शिक्षण झालो की तो बाहेरगावी पळतोय. आपल्याकडे येणारा पर्यटक हा फक्त आला की कसाबसा अंबाबाईच्या देवळातून नमस्कार करतो आणि पळतो, कारण त्याला कोल्हापुरात काही मिळत नाही फक्त खाण्याच्या वस्तूंच्या शिवाय. हे जर चित्र बदलायचं असेल, कोल्हापुरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि कोल्हापुरातल्या नव्या पिढीला कोल्हापुरात राहावं असं वाटत असेल तर आपल्याला महायुतीची सत्ता देणं हे कोल्हापुरात क्रमप्राप्त आहे. कोल्हापुरात महायुतीचे सगळे जे उमेदवार आहेत त्यातले बहुतांश हे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी जमिनीवर काम केलेलं आहे, त्यांना अनुभव आहे. असे कार्यकर्ते ज्यावेळी तुम्ही निवडून द्याल त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विषयावर अभ्यास करणारा एखादा तरी माणूस उपलब्ध असेल. हे जर केलं आपण तर भविष्यात आपण कोल्हापूरच्या विकासाचं नवीन पर्व सुरू करू असा मला विश्वास आहे आणि तो विश्वास आपण सगळ्यांनी सार्थ करावा असा माझा संदेश आहे. तर हे होते ठाणेकर दाम्पत्य, ज्यांनी प्रभाग 7मधील अनेक समस्या आणि त्यांचं व्हिजन काय असणार आहे यावर आपलं ठामपणे मत व्यक्त केलं. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता मतदारांचा कौल काय असणार आहे हे येणारा काळच ठरवेल. दोघेही ताराणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिले. दोघांचंही मी मनापासून आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. थँक्यू सर. नमस्कार.